नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचे श्री विठ्ठल फाउंडेशन तर्फे स्वागत। तर बघा, तलाठी भरती 2026 साठी आपण महत्त्वाचे 15 प्रश्न बघणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला, इन्सुलिन हे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर कशात करून साखरेचे प्रमाण नियंत्रित करते? तर ऑप्शन क्रमांक बी, ग्लायकोजन हे साखरेचे प्रमाण नियंत्रित करते। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, चाफेकर बंधूंनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलिजनची स्थापना कोणत्या वर्षी आणि कोठे केली? तर बघा, चाफेकर बंधूंनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शनची स्थापना 1894 पुणे येथे केली। ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, मौलाना मोहम्मद अली यांच्या अध्यक्षतेखाली 1923 मध्ये पार पडलेल्या कोणत्या काँग्रेस अधिवेशनात इंडिया खादी बोर्डची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी, काकीनाडा अधिवेशन, म्हणजे आंध्र प्रदेशमधील काकीनाडा अधिवेशनामध्ये काय इंडिया खादी बोर्डची स्थापना करण्यात आली। यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील कोणत्या राज्याने अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव स्टेट मायक्रोनिझम घोषित करण्याचा मान मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, केरळ या राज्याने राज्य सूक्ष्मजीव घोषित करण्याचा मान मिळवला। यानंतर प्रश्न क्रमांक 5, पृथ्वीवर सर्वात पहिल्यांदा जमिनीवर जीवनाचा अवलंब करणाऱ्या प्राणी समूहाचे नाव काय? ऑप्शन क्रमांक बी, उभयचर प्राणी। यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानातील समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधित कलम 44 कोणत्या तत्वांचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे। हा कलम 44 म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7, गोपाल हरी देशमुख लोकहितवादी यांनी समाज सुधारणेवर आधारित शतपत्रे कोणत्या प्रसिद्ध नियतकालिकातून प्रसिद्ध केली होती? तर ऑप्शन क्रमांक ए, प्रभाकर या शतपत्र्यामधून। प्रश्न क्रमांक 9, नर्मदा नदीवर सर्वात महत्त्वाचा सिंचन आणि विद्युत प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सरदार सरोवर धरण हे नर्मदा नदीवर विद्युत प्रकल्प आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी मादक पेय आणि अंमली पदार्थाच्या वापरावर प्रतिबंध घालण्याची तरतूद आहे? ऑप्शन क्रमांक सी, कलम 47 नुसार प्रतिबंध घालण्याची तरतूद आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारतीय संविधानाच्या कलम 312 नुसार नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा विशेष अधिकार कोणाकडे आहे? तर बघा, कलम 312 नुसार तर काय आहे? ऑप्शन क्रमांक डी, राज्यसभा यांच्याकडे काय आहे? नवीन अखिल भारतीय सेना निर्माण करण्याचा अधिकार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 12, वाळवंटी आणि निम ओसाड प्रदेशात वसाहतीचे प्रारूप चौकोनी किंवा ठोकळाकृती असण्याचे मुख्य कारण काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, धुळीचे वादळे आणि प्राण्यांपासून संरक्षण मिळवणे हे त्याचं कारण आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 13, जेव्हा पांढरा प्रकाश लोलकातून जातो तेव्हा कोणत्या रंगाच्या प्रकाशाचे वळणे किंवा रिफ्रॅक्शन सर्वात कमी पडते? तर ऑप्शन क्रमांक ए, तांबडा। यानंतर प्रश्न क्रमांक 14, साबरमती नदीचा प्रवाह कोणत्या दोन नद्यांच्या संगमानंतर तयार होतो? ऑप्शन क्रमांक सी, साबरमती आणि हतमती या दोन नद्याच्या संगमानंतर प्रवाह तयार होतो। यानंतर प्रश्न क्रमांक 15, सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत पूर्वशालेय शिक्षण आणि नाव नोंदणी सुविधेची अंमलबजावणीसाठी कोणते केंद्रीय मंत्रालय प्रामुख्याने जबाबदार आहे? तर महिला व बाल विकास मंत्रालय यास जबाबदार आहे। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।